Now students, let's continue with the same chapter, that is probability of practice set 5.3. So here question number 1, write a sample space n s and number of sample point n of s for each of the following experiment. Sample space that we learn in our previous lecture and sample points पण काय असतात ते पण आपण स्टडी केलीच आहे. Now in this practice set we have to write their events like ABC in the set form. ओके, हे जे इव्हेंट्स आहेत ते आपल्या सेटच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, लाईक कर्ली ब्रॅकेट. क्लिअर? अँड राईट एन ऑफ ए, एन ऑफ बी अँड एन ऑफ सी, म्हणजे त्यांचे आपल्याला सॅम्पल पॉईंट सुद्धा लिहायचे आहे, जसं की आपण इथे असं लिहित होतो त्याच प्रकारे. क्लिअर? सो लुक ॲट द क्वेश्चन नंबर 1. वन डाय इज रोल्ड, म्हणजे डाय जी आहे जेव्हा आपण तिला थ्रोन करतो, सो वी गेट लाईक 3 इव्हेंट. सो द इव्हेंट ए, व्हॉट वी शो इवन नंबर ऑन द अप्पर फेस, इवन नंबर. सो डाय मध्ये 1 to 6 असतात, राईट? 1 to 6 नंबर असतात, त्याच्यामध्ये आपल्याला इवन नंबर आले पाहिजे. सो वी नो दॅट द इवन नंबर इज 2, 4, 6. मग हे इव्हेंट्स त्याची आपल्याला तयार करायचे इन सेट फॉर्म. क्लिअर? सो इव्हेंट बी काय सांगतो? ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. सो ऑड नंबर इज वॉट 1, 3, 5. क्लिअर? दॅट इज द ऑड नंबर्स. क्लिअर? सो ते नंबर आपल्याला इव्हेंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, लाईक इन सेट फॉर्म. So event C is prime number on the upper face. So prime number is what? 2, 3, 5. So that is the prime number. ते पण आपल्या ह्याच्यात सेटच्या फॉर्म मध्ये लिहायचं. तर ते कसं लिहायचं आहे? So students, look at the solution. So first write down when we threw a one die is rolled. Clear? तुम्ही थ्रू पण लिहू शकता, रोल्ड पण लिहू शकता. क्लिअर? सो देअरफॉर देअर सॅम्पल स्पेस. सो आपल्याला त्याचे फर्स्ट सॅम्पल स्पेस लिहायचे आहेत. क्लिअर? सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन हिअर सॅम्पल स्पेस, म्हणजे त्याच्यावरती कोणते एलिमेंट्स आपल्याला दिसतात. सो सॅम्पल स्पेस कशाने डिनोट करतात? एस ने. सो एस इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट. सो 1, 2, 3, 4, 5 and 6 क्लोज द कर्ली ब्रॅकेट. क्लिअर? सो देअरफॉर n of s, म्हणजे sample points, how many are there? 6. Then you count that there is the number 6. Clear? So we have to write down in the next step, that is, so first write down the events. Events A, event A. So event A मध्ये काय लिहायचं? लिहिलं होतं even numbers on the upper face. So write down here even number on the upper face. Clear? So even number on the upper face. So therefore A is equals to, so we know that even number 2, 4, 6. Therefore n of A, त्यांनी n of A पण सांगितलं, that is sample point. Clear? So how many number are there? 3. Clear? So now come to the sample event B. सो इव्हेंट बी मध्ये त्यांनी काय लिहिलं होतं? सो ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. क्लिअर? सो राईट डाऊन हिअर ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. क्लिअर? सो अप्पर फेसवरती ऑड नंबर कोणते असतील? येस. सो देअरफॉर बी लिहिणार आपण इथे. सो 1, 3 and 5. सो दिस इज द ऑड नंबर. देअरफॉर सॅम्पल पॉइंट ऑफ बी इज वॉट? 3. When you count that, you will get a 3 number. Clear? So come to the event C. सो इव्हेंट सी मध्ये काय होतं? सो प्राईम नंबर. क्लिअर? सो प्राईम नंबर ऑन दी अप्पर फेस. क्लिअर? सो अप्पर फेस मध्ये प्राईम नंबर काय असणार? 2, 3, 5. क्लिअर? सो फर्स्ट राईट डाऊन हिअर देअरफॉर सी इज इक्वल्स टू 2, 3, 5 and therefore n of c is what? Is 3. Clear? So in this way we solve the example number 1 of practice set 5.3. So students, I hope you understood. First of all, write down a die is rolled. Okay, so write down their events in this form. Clear? In a set form, and write down their sample point also. So write down quickly. See the example number 2. 2 dice are rolled simultaneously. Okay, सो वी हॅव टू राईट डाऊन देअर सॅम्पल स्पेस फर्स्ट, म्हणजे त्यांच्या सर्वांचे सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. जसं आपण वन डाय रोल्ड केलं तसंच 2 डाय रोल्ड. सो व्हॉट वी गेट? सॅम्पल स्पेस. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन दॅट वन. So there are some events. So त्या इव्हेंट्सचे पण आपल्या सॅम्पल स्पेस लिहून त्याचे सॅम्पल
पॉइंट सुद्धा लिहायचे आहेत. क्लिअर? सो इव्हेंट ए, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेजेस इज मल्टिपल ऑफ 6. ओके, सो सम त्या दोन डिजिटचं सम करून त्याचं मल्टिपल ऑफ 6 आले पाहिजेत. काय म्हणजे 6चा टेबल. क्लिअर? सो इव्हेंट बी, द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेज इज मिनिमम 10. मीन्स जेव्हा तुम्ही त्या दोन नंबर्सला ऍड करणार तर ते मिनिमम 10 आले पाहिजे. क्लिअर? अप्पर फेज इज मिनिमम 10. 10 किंवा मिनिमम 10 दोघांपैकी कोणतंही. क्लिअर? नेक्स्ट वन, द सेम डिजिट्स ऑन बोथ द अप्पर फेज. द सेम डिजिट्स म्हणजे दोन्ही नंबर सेम आले पाहिजे. तर ते कसे, आपण फर्स्ट ऑफ ऑल ह्याचे सॅम्पल फेज लिहूयात, ह्याचे सॅम्पल स्पेस लिहिले तर ते तुम्हाला समजेल की हे कसं काय आलं. क्लिअर? सो लुक ॲट हिअर. सो स्टुडंट सी, 2 dice are rolled simultaneously. Therefore, sample space is this. मग S लिहायचा capital S is equals to curly bracket. So the first bracket is 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. So प्रत्येक नंबरच्या मध्ये कॉमाचं हे चिन्ह द्यायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट वन मध्ये इथे 2 लिहा, 2 2 2 2 2 ऑल 2. सो नंतर 1 2 3 4 अप टू 5 6. ओके, अगेन 3 लिहा सगळ्यांमध्ये आणि 1 to 6. अगेन 4 in first die and in second die just change a number, that is 1 2 3 4 5 6. same number 5 5 5 लिहा फर्स्ट डाय मध्ये, सेकंड डाय मध्ये त्याचे चेंजेस नंबर होतात आणि फर्स्ट डाय मध्ये 6 लिहा आणि सेकंड डाय मध्ये त्याचे नंबर चेंज करा. सो इन दिस वे वी गेट द रिझल्ट ऑफ द सॅम्पल स्पेस. आफ्टर दॅट ह्याच्यानंतर आपल्याला त्याचे सॅम्पल पॉइंट्स लिहायचे आहेत. क्लिअर? सो ह्याचे सॅम्पल पॉइंट्स किती असणार, n of s इक्वल्स टू, वेन यू काउंट ऑल दिस थिंग देन यू विल गेट 36 नंबर. क्लिअर? सो 36 हे सगळे ब्रॅकेट्समध्ये नंबर्स आहेत. क्लिअर? सो लाईक 1 2 3 4 5 6 6 6 जा 36. क्लिअर? सो राईट डाऊन हिअर n of s. नाव इन द नेक्स्ट स्टेप आपल्याला इव्हेंट्स लिहायचे आहेत. क्लिअर? सो जसं आपण फर्स्ट सम केलं तसंच लिहायचं आहे. इव्हेंट ए इव्हेंट ए मध्ये त्यांनी काय लिहिलं होतं, राईट डाऊन दॅट क्वेश्चन. क्लिअर? सो प्रत्येक वेळी तुम्हाला ते लिहावं लागणार. सो व्हॉट इज दॅट, द सम ऑफ द डिजिट, सो सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेज is a multiple of 6. Okay, multiple of 6. So therefore A आहे. So A event equals to मल्टिपल ऑफ 6. सो तुम्हाला इथे बघायचं आहे मल्टिपल ऑफ 6 म्हणजे काय, 6च्या टेबलमध्ये येणार आहे. सो हे जे ॲडिशन करा, त्यांनी डिजिट इन द अप्पर, द सम म्हणजे काय, ॲडिशन. क्लिअर? सो जस्ट ॲड दॅट 1 + 1 2 2 + 1 is 3. हे 4 असणार, हे 5, दिस इज 6. सो 6चा मल्टिपल आहे. येस. सो 1 5 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये लिहा, 1 5. देन 1 आणि 6 7. सो इट इज नॉट. नेक्स्ट वन 2 1 आहे का, 3. दिस इज 4, दिस इज 5. हा 8 झाला. सो 8 पण मल्टिपल आहे का, नाही. 2 4, 2 आणि 4 6 झाला. सो 2 4 आहे. 2 आणि 4 6 होणार. क्लिअर? नेक्स्ट वन 2 5 नॉट. 2 5 2 6 8 आला. तर 4, दिस इज 5 6. 3 3 येणार. क्लिअर? सो 3 3 इज 6. नाव नेक्स्ट वन 3 4 7, इथे 8, इथे 9. 4 1 5, this is 6. 4 2 also येणार. 4 2. आफ्टर दॅट 4 2, this is हा पण येणार. 9 10, this is 6. 5 1 6. क्लिअर? सो 5 1 लिहायचं आहे. 5 2, this is 7, this is 8 9 10 11, this is 7 8 9 10, 6 आणि 5 11, 6 6 12. सो 6 6 मल्टिपल ऑफ 6 आहे ना. सो किती इव्हेंट्स मध्ये आले एलिमेंट्स, 1 2 3 4 5 6. देअरफॉर n of a is what, 6. Clear? So this is the sample point. Clear? Now come to the next question, that is event B. So event B मध्ये काय त्यांनी दिलं होतं, write down that statement. So the sum of the digits on upper phase is minimum 10. Clear? So therefore, so what's that? So therefore n of,
सॉरी बी लिहायचं. सो आपण 4,6 पहिल्यांदा लिहिणार बिकॉज मिनिमम 6 सांगितलं आहे. सो ह्याच्यात पुढे हे काहीच येणार नाही. ह्यांचं ॲडिशन जर तुम्ही केलं 3, 6, 4, 1 डायरेक्ट इथून स्टार्ट होतं 10चं ॲडिशन. ओके, त्यांनी सांगितलेलं द सम. सो ॲड 4 आणि 6 पासून स्टार्ट होतं, दॅट इज 6. 10. 4 + 6 इट्स अ 10. हे काहीच येणार नाही. 5.5, 10. ओके, सो 5,5, 5,6 10पेक्षा मोठा आहे ना, सो दॅट्स नाही. आफ्टर दॅट 5, 6 झाल्यावरती हे काहीच येणार नाही. 6, 3 डायरेक्ट 6, 4, 6, 4, 6, 5 आणि 6, 6. क्लिअर. सो राईट डाऊन हिअर 6, 4, 6, 5 and 6, 6. Now close the curly bracket. So write down the number of sample points. So how much there? 6. So write down 6. Now come to the event B. Sorry, event C मध्ये येणार आता आपण. Event C चं स्टेटमेंट काय होतं? The same digits on both the upper faces. ओके, जेव्हा आपण डाय थ्रोन करू तेव्हा दोन्ही डायमध्ये सेम नंबर्स मिळाले पाहिजे. क्लिअर. सो असे कोणते नंबर्स? सी असेल. मध्ये इथे कोणतं आहे? 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, 6. सो हे आहेत. सो राईट डाऊन हे 1,1 कर्ली ब्रॅकेट, 2,2, 3,3, 4,4, 5,5 and 6,6. हे सेम डिजिट्स आहे. Therefore n of C is what? 6. So in this way we solve the second example also. First of all write down this sample space of 2 dice. जेव्हा आपण 2 डाय थ्रोन करा तेव्हा आपल्याला हे सॅम्पल स्पेस लिहिले पाहिजे. आफ्टर दॅट राईट डाऊन सॅम्पल पॉइंट्स ऑल्सो अँड राईट डाऊन देअर इव्हेंट्स अँड त्यांची तशी सॅम्पल स्पेस पण लिहायची आणि सॅम्पल पॉइंट्स पण लिहायचे. क्लिअर. सो स्टुडंट्स, आय होप यू क्लिअर. सेकंड एक्झाम्पल ऑल्सो राईट डाऊन इन युअर नोटबुक. Now after solving second example, see the example number 3 is 3 coins are tossed simultaneously. Okay, we have a 3 coins आणि ते आपल्याला सोबत टॉस करायचे आहेत. सो त्यांनी कंडिशन्स दिलेली आहेत. सो कंडिशन फॉर इव्हेंट ए इज टू गेट ॲट लिस्ट 2 heads. Okay, so when we throw a 3 coins, so first of all we have to write down their sample space and sample points also. Clear. So event A मध्ये at least 2 heads. आता 3 coins असले, 3 coin जेव्हा आपण टॉस करू तेव्हा आपल्याला at least 2 heads तर मिळणार आहे. सो असे किती प्रोबॅबिलिटी असेल की हेड मिळेल ते आपल्याला इव्हेंटमध्ये त्यांचं सॅम्पल स्पेस विथ सॅम्पल पॉइंट सुद्धा लिहायचं आहे. क्लिअर. सो इव्हेंट बी टू गेट नो हेड्स. क्लिअर. सो कधी कधी हेड पण भेटत नाही आपल्याला. सो आपल्याला काय भेटतात? टेलच भेटतात. सो वी हॅव अ 3 tails. क्लिअर. सो लाईक दॅट वी हॅव टू राईट डाऊन इव्हेंट बी. सो फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. क्लिअर. सो आपल्याकडे हेड आला पाहिजे सेकंड पॉइंटमध्ये. तर ते हेड किती वेळाची सेकंड पॉइंटमध्ये येतील सो त्याची पॉसिबिलिटी लिहायची आहे. क्लिअर स्टुडंट. सो हिअर आय एम रायटिंग हिअर सोल्युशन. लुक ॲट व्हेरी केअरफुली. सो स्टुडंट्स, ॲज यू कॅन सी मी सोल्युशन थर्ड सॉल्व केलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन देअर सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये 3 coins when we toss, so we get these possibility like head, 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 हेड हेड टेल. म्हणजे थर्ड मध्ये टेल आहे ना, दिस इज द ट्रिक. नंतर हा जो टेल आहे सेकंड पोझिशन मध्ये येणार, जो सेकंड पोझिशनचा फर्स्ट पोझिशन मध्ये येणार. क्लिअर. सो दीज आर द टेलची पोझिशन चेंज. नाव इन द फोर्थ पोझिशन मध्ये फक्त एकच हेड घ्या, दोन्ही टेल. सो ओके. सो आफ्टर दॅट हा जो हेड आहे मिडल मध्ये येणार आणि हा जो हेड आहे लास्ट मध्ये येणार. सो इन दिस वे, सो लास्ट पॉसिबिलिटी काय असणार तर टेल टेल टेल. क्लिअर. So how many are sample points are 8. Clear. So in the next step we have to write down events. So event A मध्ये to get at least 2 heads. Clear. So 2 heads कुठे कुठे आहे, so write down in set form of event A. So at least 2 heads म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. क्लिअर. सो इथे 1, 2, 3 and 4. ओके. सो राईट डाऊन in event A. So how many are elements there? 4. So write down here 4. Now come to the event B. To get no heads. To get no heads म्हणजे फक्त काय, टेल टेल टेल. So write down there this one. So number of point is what? Sample point is 1. Clear. Come to the event C. To get head on second coin. So second coin मध्ये head हवा आहे. So 1, 2, 3, 4. So हे जे आहेत possibility write down in set form.
like that. So second position मध्येच हेड आपल्याला हवा आहे. So how many elements are there? 4. So in this way we solve the example number 3. So this is the solution. So students, write down in your notebook. After solving example number 3, example number 4, 5, 6 is for your homework. So students, I hope you solve this 3 example. If you have any doubt, you can text me. Clear? Thank you. Bye-bye. Okay, now let's solve last practice set of probability, that is practice set 5.4. See the example number 1. If 2 coins are tossed, find the probability of the following events. Find the probability. When you have this type of question, means you have to find out with the help of formula. So what is the probability formula? Like that. So P of A equals to N of A upon N of S. Okay, so what is P of A? A means what? हे जे इव्हेंट्स आपण यांना नाव देऊ ते असणार. म्हणजे ए कोणताही असू शकतो, A to Z. क्लिअर? सो दॅट इज नॉट रेस्ट्रिक्टेड विथ एज घ्यायचं आहे. क्लिअर? बट P म्हणजे काय? P of A मीन्स probability of this A. N of A and N of S. So this is sample space. जो आपण स्टार्टिंगला sample space लिहितो ते असणार. And N of A is number of sample point. Clear? सो हा जो फॉर्म्युला आहे वी हॅव टू यूज टू सॉल्व इन प्रॅक्टिस सेट 5.4. जेव्हा तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारेल तेव्हा तुम्हाला ही प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला असणार आहे. बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी. प्रत्येक क्वेश्चन मध्ये फाइंड द प्रोबॅबिलिटी असणार. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? फाइंड द प्रोबॅबिलिटी. क्लिअर? अशी क्वेश्चन आली सो यू मीन्स यू हॅव टू फाइंड आउट लाईक दॅट. क्लिअर? सो इन प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट तिथे कुठेच असं मेन्शन नव्हतं फाइंड द प्रोबॅबिलिटी. क्लिअर? सो ओनली इन प्रॅक्टिस सेट 5.4 त्यामध्येच फाइंड द प्रोबॅबिलिटी आहे. सो यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. क्लिअर? नाव कम टू द क्वेश्चन नंबर 1. त्यांनी फाइंड द प्रोबॅबिलिटी सांगितलं ऑफ दिस इव्हेंट. सो द फर्स्ट इज गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. बघा, इथे इव्हेंट दिले नव्हते. 5.3 मध्ये मेन्शन केलं होतं इव्हेंट A इज इक्वल्स टू दिस B C अँड ऑल. क्लिअर? बट देर इज नथिंग. मीन्स आपल्यालाच इव्हेंटचे नाव आहे ते द्यावं लागणार. क्लिअर? सो गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. ॲट लिस्ट, व्हॉट इज मीन बाय ॲट लिस्ट? ॲट लिस्ट मीन्स व्हॉट? 1 or more. क्लिअर? म्हणजे त्याच्यामध्ये गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. हेड 1 असला पाहिजे किंवा 1 पेक्षा जास्त. दॅट इज 2. कारण की ते 2 कॉइन सांगितलेत म्हणून 2 पण येणार. जर 3 कॉइन सांगितलं असेल तर 3 पण घेतले असते. क्लिअर? सो दिस इज फर्स्ट कंडिशन. नाव कम टू द सेकंड वन, गेटिंग नो हेड्स. नो हेड्स म्हणजे टेलच असणार. ओके, सो आता याच पद्धतीचा प्रश्न आपण 5.3 मध्ये सॉल्व्ह केलं होतं. क्लिअर? ओके, सो आय थिंक स्टुडंट्स तुम्हाला क्वेश्चन समजलाच असेल. सो लेट्स सॉल्व द सोल्युशन. So let's solve the solution. So first of all, write down the sample space of 2 coins. Let S be the sample space. Clear? So आपल्याला त्याचे एलिमेंट्स लिहायचे आहे. सो सॅम्पल स्पेस S, कॅपिटल S असतो. सो त्याचे जेव्हा आपण 2 पॉइंट्स थ्रोन करून सो विच पॉसिबिलिटी वी गेट. सो फर्स्ट HH, HT, TH, then TT. So these are the possibility when 2 coins are tossed. So therefore N of S is what? 4. Clear? Now students, त्यांनी first number दिला getting at least 1 head. Clear? So getting at least 1 head. So for that we assume that there is a event A. Clear? So for first आपण ते लिहू शकतो getting at least 1 head. Clear? So for A, so A साठी कोणता हेड असणार? सो this one, this and this. So HH, HT and TH. Clear? So therefore N of A is 3. सो आता आपल्याला याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. क्लिअर? त्यांनी सांगितलं होतं फाइंड द प्रोबॅबिलिटी. सो प्रत्येक 2 क्वेश्चन्स आहेत, दोघांचे पण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. क्लिअर? सो नाव, so what is the formula for probability? मी सांगितलं होता. So that is nothing but first P of A, write down here. So what is this? Is N of A upon N of S. Clear? So for N of A and N of S, after that substitute the all values. Clear? So what is N of A? N of A is 3, write down here, and N of S is 4. So P of A चा आन्सर काय आला? Therefore P of A equals to 3 upon 4. So this is the first probability, getting at least 1 head.
Clear, students, how to find out the probability? Yes. So come to the second question. For second question, we have to write down. Second question काय होता? So getting no head. Yes, we write down here. Getting no head. Clear? So त्याला आपण B assume करूया. No head means what? 10. Clear? So therefore n of B काय आहे? Therefore n of B equals to 1. And we have to find out their probability also. So we have to write down probability P of B लिहिणार इथे. Clear? सेट ए होता म्हणून ए लिहिलं इथे दोन्ही इथे. सो आता इथे सेट बी असणार. सो वी हॅव टू राईट डाऊन हियर एन ऑफ बी अपॉन दिस इज एन ऑफ एस. हे लिहायला विसरू नका. जर तुम्ही बी बी लिहिलं इथे ए एस लिहिलं कारण की दिस इज द सॅम्पल स्पेस. क्लिअर? सो दॅट इज सॅम्पल स्पेस. सो राईट डाऊन. So what is n of b? 1 and sample space is 4. So therefore P of b equals to 1 upon 4. So students, I hope you clear this one. So P of A is 3 upon 4 and P of B is 1 upon 4. So these are the probabilities when we tossed 2 coins. Clear? So students, I hope you clear this one. How to find out probability. So write down in your notebook. Now students, see the example number 2. If 2 dice are rolled simultaneously, find the probability of the following events. Clear? So when we rolled 2 dice, so we know that there is a number of points is 36. That means we have to write down all sample space. Okay? So like that 1 1 1 2 1 3 1 4 up to 6 6. Okay? So असे तुम्हाला 36 sample points लिहायचे आहेत आणि हे जे 3 sub questions आहेत, you have to solve very carefully with their events and their sample points also and find out their probabilities also. In 5.3 we just write down their events and sample points. Okay, but in 5.4 we have to find out their probability. Clear? With the help of this formula. So you should find out all these 3 sub questions. Clear, students? Now come to the example number 3. There are 15 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 15. One ticket is drawn at a random from the box. Find the probability of event that the tickets drawn. Clear? So means we have a one box. त्या box मध्ये 15 tickets आहेत. Clear? So त्यांनी सांगितलं त्या 15 tickets मध्ये 1 to 15 हे numbers आपण लिहिले आहेत. So when we drawn when we randomly select, आपण त्यातले सिलेक्ट कोणते पण करू शकतो. सपोज आय विल सिलेक्ट 2 नंबर, आफ्टर दॅट 5, असे रँडमली कोणतेही नंबर येतील. पण किती आहेत तिकीट? 15 आहेत आणि त्याच्यामध्ये नंबर्स 1 to 15च आहेत. ओके, सो असे आपल्याला रँडमली ते चूज करायचे आहेत बॉक्समधले तिकीट्स. क्लिअर? सो त्यांनी सांगितलं फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट्स विथ द तिकीट ड्रॉन. सो त्यांनी 2 सब क्वेश्चन्स दिले आहे. सो वी हॅव टू सॉल्व 1 by 1. So the first is shown and even numbers. Yes. So 1 to 15 आहेत. सो आपण जेव्हा ते रँडमली सिलेक्ट करू तर आपल्याला शोन अँड इव्हन नंबर्स आले पाहिजे. दिस इज द फर्स्ट इव्हेंट. सो गिव्ह द एनी अल्फाबेट्स A to Z एनी अल्फाबेट्स. क्लिअर? And after that we have to find out their sample points and then probability. Clear? Shown a number which is multiple of 5. Multiple of 5 means what? Table of 5. So that means 5, 10 and 15. तीनच नंबर येणार. खूप इझी आहे ना? क्लिअर? सो हाऊ टू राईट? जस्ट लुक ॲट हिअर. So students, first of all write down their sample space. Okay, so the sample space is, okay, so S मध्ये लिहिणार आपण 1 to 15 all numbers, that is ticket number. Clear? So 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. Close the curly bracket. Clear? So therefore number of points is what? 15. Clear? So आता आपल्याला त्याचे इव्हेंट्स लिहायचे आहेत. क्लिअर? सो इन द फर्स्ट क्वेश्चन देर इज शोन अँड इवन नंबर्स. क्लिअर? सो इव्हेंट ए इक्वल्स टू शोन अँड इवन नंबर. क्लिअर? सो सेट ए मध्ये आपण लिहू शकतो इवन नंबर्स मीन्स व्हॉट? यातले इवन नंबर. सो 2 4 6 8 10 12 and 14.
Clear? So these are the even numbers. So how many are there? 7. So therefore n of a is equals to 7. After this we have to find out their probability. Clear? So probabilityचा फॉर्म्युला काय आहे? P of a equals to n of a upon n of s. Clear? So n of a is what? 7 and n of s is 15. So therefore P of a equals to 7 upon 15. So this is the probability when event A shows an even numbers. Clear? So now see the second one. So what is the second one? Shown a number which is multiple of 5. Clear? So for second we have to write down event B. Clear? So आपण इथे लिहू शकतो that is which is multiple of 5. डायरेक्ट मी लिहिते इथे multiple of 5. Clear? Multiple of 5. So B equals to. So we have to write down in a set form. So multiple is 5, 10 and 15. Clear? So write down here 5, 10 and 15. So therefore n of B equals to 3. Okay. After this we have to find out their probability. Clear? So for probability is a formula P of B घेणार. P of B equals to n of B upon n of S. Clear? So n of B is 3 and n of S is 15. So when you divide this you will get 1 upon 5. So therefore P of B equals to 1 upon 5. So this is the probability when it shows multiple of 5. So in this way we solve the example number 3rd. So write down in your notebook. Okay, now see the example number 4. A 2-digit number is formed with a digit 23579 without repetition. What is the probability that the number formed is? Yes. So first of all students, we have to write down their sample space, that is capital S. So तुम्हाला असे नंबर लिहायचे आहेत की ते रिपीटेड नाही होणार. क्लिअर? नाही होणार म्हणजे काय? डायरेक्टली जसं आपण स्टार्टिंगच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पण असा स्टेटमेंट दिला होता, दॅट इज 235 असे काहीतरी नंबर होते. सो वी हॅव टू राईट डाऊन देअर इन सॅम्पल स्पेस ऑफ 2 डिजिट बट विदाउट रिपीटिंग. सो सेम आपल्याला याचं रिपीटिंग म्हणजे आपल्याला 225577 असे नंबर्स लिहायचे नाही, फक्त वी हॅव टू राईट डाऊन देअर पेअर्स. क्लिअर? सो इथे किती नंबर्स आहेत? 5 नंबर्स आहेत. सो असे आपल्याला 2 डिजिटचे नंबर बनवायचे आहेत. लाईक तर सपोज मी तुम्हाला सांगते 2 3, दिस इज फर्स्ट 2 डिजिट, देन 2 5. ओके. सो 2चे प्रत्येकाला पेअर बनवायचे. देन 2 7, आफ्टर दॅट 2 9. हे 2चे झाले. देन मेक विथ 3 3 2 3 5 3 7 3 9. नाव कम टू द 5 2 5 3 5 7 5 9. सो असे करत करत तुम्हाला त्याचे सॅम्पल स्पेस कंप्लीट करायचा आहे. आफ्टर सॉल्विंग द सॅम्पल पॉइंट्स सुद्धा लिहायचे आहेत. देन यू फाइंड आउट द सॅम्पल पॉइंट्स, देन यू हॅव टू फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी. ते पहिल्यांदा आपल्याला हे स्पेसमध्ये लिहिणार. नाव कम टू द सेकंड वन. ह्याची सॅम्पल पॉइंट्स झाल्यावरती नाव वी हॅव टू कम टू अँड ऑड नंबर. त्यातले आपल्याला ऑड नंबर चूज करून त्याला एक नाव द्यायचं आहे. क्लिअर? अँड राईट डाऊन इन अ सेट विथ एलिमेंट्स. चूज विथ दिस. फक्त ऑड नंबर्स यातले लिहायचं आहे. सो दॅट इज द नंबर ऑफ पॉइंट्स. क्लिअर? आफ्टर फाइंडिंग नंबर ऑफ पॉइंट्स फाइंड देअर प्रोबॅबिलिटी. सो ह्याच्यानंतर अ मल्टिपल ऑफ 5. सो 5चे टेबल्स 5च्या टेबलमध्ये कोणते कोणते नंबर, जस्ट राईट इट डाऊन, फाइंड देअर सॅम्पल पॉइंट्स अँड आफ्टर प्रोबॅबिलिटी. सो इन दिस वे यू कॅन इझिली सॉल्व द question number 4. Clear? So this is for your homework. Clear? Now come to the 5th one. A card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is. So an ace and a spade. Clear? सो आपल्याला या दोघांचा प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 52 कार्ड्स आहेत. ओके. सो आपण डायरेक्ट प्रत्येक 52 कार्ड्स लिहायचं नाही. डायरेक्ट तुम्ही सॅम्पल स्पेस लिहून एस इक्वल्स टू डायरेक्ट 52 लिहा, बिकॉज प्रत्येक तुम्ही कार्डची नावं नाही नका लिहित बसू. क्लिअर? सो दॅट इज टाईम कन्झ्युम आणि तसं तुम्हाला लिहायचं पण नसतं. जेव्हा आपण कार्डचा क्वेश्चन आहे, ऑलवेज रिमेंबर दॅट तुम्हाला सॅम्पल स्पेस डायरेक्ट 52 लिहून त्याचा सॅम्पल पॉईंट पण काय असणार तर 52च असणार. क्लिअर? सो देअर आर 52 कार्ड्स आहेत म्हणून डायरेक्ट 52 त्याचे नंबर ऑफ पॉईंट्स असणार. क्लिअर? सो नाव कम टू द अँड एस. सो आपल्याला माहितीच आहे एस हा प्रत्येक त्यांच्या ग्रुपमध्ये असतो. एक सूटमध्ये असतात स्पेड, हर्ट, डायमंड्स अँड अ क्लब. सो ऑल having a 1-1
एस असणारच. ओके, सो ह्याच्यामध्ये 4 एस तर येतीलच. सो आय थिंक तुम्हाला हे सॉल्व करता येईलच. दिस इज फॉर युअर होमवर्क. ओके, सो मी त्या एसचं सांगितलं आहे, तो स्पेड्स तुम्ही ट्राय करा, तुम्हाला ते येईलच. सो इन दिस वे वी कम्प्लीट दिस चॅप्टर. क्लिअर. सो फॉर युअर होमवर्क क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4 अँड 5. क्लिअर. सो आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजलाच असेल. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी एनी टाईम. क्लिअर स्टुडंट्स. So till then, do practice and study hard. Bye bye. Thank you.